आता ह्या 2 वर्षात आपल्या अधिकारी पण मदत करायले, त्यांचं खरंच कौतुक करतो नाही मनापासून की आता ते मदत करायले, समजायले. पहिले ते हात दाखायच्या आधीच आमच्या गाडीची पावती पाडत पांढरे कपडे आरटीओ दिसला की 700 गेलेच. म्हणजे तिथून उदाहरण सांगतो की आता उद्योगपतीपासून राजकीय नेत्यांपासून सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या सगळ्या व्यावसायिकांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळे आता मदत करायला लागले. पण आता एक आपल्यावर सुद्धा बाजू आहे, त्यांची बाजू आपण सांगितली. ज्यावेळेस आपले अधिकारी, आपले व्यावसायिक, आपले उद्योगपती, आपले राजकीय मराठ्यांचे नेते ज्यावेळेस आपल्याला बळ देतात ना, त्यावेळेस आपली सुद्धा समाज म्हणून सगळ्यांची जबाबदारी असते त्या अधिकाऱ्याच्या पाठीशी ताकदीने उभा राहायचं. आपलं बी असं आहे, आपलं काम झालं का म्हणतो मोडून तिकडे ते अधिकारी दुसऱ्यापर्यंत मदत नाही करत. आपल्याला सुद्धा बाकीच्यांचं शिकावं लागणार आहे. ते चुकलं आहे तरी त्याची पाठराखण करतात, आपले पाठराखण करत नाहीये म्हणून तीही धाडस करत नाही. ज्या दिवशी दोघांना कळलं की तेही आपल्या मदतीला टाकते नाहीत, आपण त्यांच्या मदतीला टाकते नाही, त्यावेळेस आपण समाज 100% परिवर्तनाकडे नेणार. जसं की उदाहरण सांगतो आणि थांबतो तुम्हाला. जसं की प्रत्येकाला वाटत होतं, तो विषयला नाहीये पण मला आता सांगणं गरजेचं आहे. प्रत्येकाला वाटत आरक्षणच मिळणार नाही. प्रचंड मोठे क्रांती मोर्चे झाले आणि समाज पूर्ण खचला की आता आरक्षण मिळेल का नाही व्हावं, इतके मोर्चे निघून आपण पोरांनी जिद्द लावली आरक्षण तर घ्यायचं, जे व्हायचं असेल ते पण आरक्षण घ्यायचं. 58 लाख का नोंदी मिळाल्या का नाही ओबीसी आरक्षणात. आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा जे अनेक आचारसंहिता संपली. सातारा संस्थांचं गॅजेटियर, तुमचं कोल्हापूरचं, औंध आणि पुणे संस्थांचं गॅजेटियर हे सुद्धा अवलंबनाला लावलाय. मी आताच पाठीमागच्या आठवड्यातच शंभूराज देसाई साहेबांना शिवराज साहेबाला बोललो की ते मागत होता, त्यांनी सांगितलं बनवणं सुरू आहे. पुण्याच्या आयुक्त साहेबाला सुद्धा बोललो, समाजाच्या लेकराचं हित आहे आमच्या त्याच्यात. Guys, please subscribe my YouTube channel linked in profile.